ओ शिट, गाडीला पण बंद पडायला आत्ताच मुहूर्त मिळाला वाटतं. रोहिणी चिडून स्वतःशीच बोलत होती. रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करीत होती. एकदम मॉडर्न विचारांची, बिनधास्त अशी 28-29 वर्षांची तरुणी. स्वतःचा 4 BHK प्रशस्त ब्लॉक. आई वडील, लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते. गावावरून आईने पाठवली राधा मावशी. तिच्याबरोबर ती राहत होती. मॉडर्न असल्यामुळे दारू, स्मोकिंग, पार्ट्या तिला निषिद्ध नव्हते. किंबहुना तिला आवड होती. पबमध्ये जाणे येणे तिला आवडायचे. अशी ही रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबईवरून गावी चाललेली. आता चांगलीच वैतागली होती. शुक्रवारी रात्री निघून रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता. आत्तापर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आली होती. तशीच ती आजही निघाली होती. पण आज सुरुवातीपासूनच तिला नाट लागला होता. अगं, आज रात्रीची जाऊ नकोस. आज अमावस्या चालू झाली आहे. उद्या सकाळी निघ. राधा मावशी पहिल्यांदा आडवी आली. काही नाही होत अमावस्येला निघून. सगळं थोतांड आहे. माझा काही विश्वास नाही यावर. असे म्हणून रोहिणी निघाली. घाई गडबडीत मोबाईल घरीच विसरला. परत लिफ्टने वर येऊन मोबाईल घेतला. बाहेर जोरात पाऊस चालू झाला. कार चालू करायचा प्रयत्न केला तर कार चालू होईना. अथक प्रयत्न करून 10-15 मिनिटांनी कार चालू झाली. एक झोकदार वळण घेत ती सोसायटीच्या गेटजवळ आली तर गेट बंद. जोरजोरात हॉर्न वाजवून तिने वॉचमनला बोलवले. बाथरूमला गेलेला वॉचमन 5 मिनिटांनी आला. सॉरी मेम साहब, थोड़ा अर्जेंट था. हाँ हाँ ठीक है, अभी मेरा थोबड़ा मत देखो, दरवाज़ा खोलो. यूजलेस. रोहिणी चिडून बोलली. सोसायटीमधून बाहेर पडून ती मेन रोडला लागली. रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते. आनंदाने तिने स्पीड वाढवला. सुसाट वेगाने ती हायवेला लागली आणि आता अचानक तिची गाडी गचके देत बंद पडली. जवळ गॅरेज नाही, हॉटेल नाही की कोणी साधा माणूसही नाही. वाटेत हॉटेलमध्ये खाईन म्हणून राधा मावशीने दिलेला डबा न घेता ती निघाली होती. पण आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते. भूक तर खूप लागली होती. तशीच मग छत्री आणि बॅटरी घेऊन ती गाडीमधून उतरली. मुसळधार पावसात ती थोडी चालत राहिली आणि कोणी कुठे दिसते का हे पाहू लागली. थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला. चला, काहीतरी मदत मिळेल या आशेने ती जरा वेगाने त्या दिशेला चालू लागली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा. तिची मुंबईची नाजूक छत्री थोडीच टिकाव धरणार होती. एका जोरदार वाऱ्याने ती उलटी पलटी झाली. आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता. चिडून तिने छत्री टाकून दिली आणि त्या दिव्याच्या दिशेने झपाझप चालू लागली. एका वडाच्या झाडाच्या पारंब्या चित्रविचित्र आकारात लोंबत होत्या. त्या पारंब्यांच्या तयार झालेल्या आकृत्या मनात भय निर्माण करत होत्या. त्या झाडाखालून ती पुढे सरकली आणि अचानक फुस असा आवाज करीत तिच्या समोरून एक काळं जनावर नागमोडी वळण घेत तिला आडवं गेलं. एकदम मनात धस्स झालं. 1 मिनिटे ती तशीच उभा राहिली. मग परत धीर करून चालू लागली. लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता. घराभोवती तारेचे कंपाऊंड होते. गेट शोधत ती पुढे सरकली. गेट उघडण्यासाठी तिने गेटला हात लावला. मात्र तिला कुठून तरी
2-3 कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. ती मनातून थोडी घाबरली, पण सर्व धीर एकवटून तिने गेट ढकलले. कर्र असा आवाज करीत गेट उघडले गेले. त्या भयान शांततेत तिला तो आवाज भयानक वाटला. तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून ती त्या चिखलातून चालू लागली. चिखलातून तिच्या चालण्याचा आवाज तिच्याच मनात अजून थोडी भीती निर्माण करत होता. 10 पावले टाकली नसतील तोच ती धडपडली. तिचा एक पाय मातीत रुतला. ब्लॅडी शिट, यांना सिमेंटचा रस्ता बनवायला काय होतं? त्या घर मालकाला मनातून शिव्या देत तिने पाय बाहेर काढायचा प्रयत्न केला. जरा जोर लावून पाय काढला तशी तिची महागडी सँडल आतच राहिली आणि नुसताच पाय बाहेर आला. बुलशिट असे म्हणून तिने रागाने दुसरी सँडल पण काढून फेकून दिली आणि ती पुढे निघाली. घराच्या व्हरांड्याजवळ ती आली. 4 पायऱ्या चढून ती व्हरांड्यातच थांबली आणि अचानक तिथे वळचणीला बसलेलं एक घुबड चित्रविचित्र आवाज करत पंख फडकावत तिच्या डोक्यावरून दुसऱ्या दिशेला गेलं. तिच्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली. धैर्य एकवटून ती दाराजवळ कुठे बेल दिसते का ते पाहायला लागली, पण बेल काही तिला दिसली नाही. दरवाजा ढकलून पाहिला तर तो बंद होता. इकडे तिकडे बघताना तिला एक पांढरी शुभ्र दोरी लटकलेली दिसली. तिने ती दोरी जोरात ओढली आणि ठण ठण करून त्या शांततेत एक आवाज घुमला. तिने दोरी सोडून कानावर हात ठेवले आणि अचानक कुठेतरी अजून काही कुंत्री भुकण्याचा आवाज तिला आला. 5 मिनिटे झाली तरी कोणीही दरवाजा उघडला नाही. तिने परत दोरी ओढण्यासाठी दोरी पकडली आणि ती दोरी ओढणार तोच कोण हवंय तुम्हाला? तिच्या कानाजवळ एक घोगरा आवाज तिला ऐकू आला. तिने दोरी सोडून जोरात किंकाळी फोडली आणि तशीच मागे वळाली आणि पाठीमागे उभ्या असलेल्या एका 50 ते 52 वर्षाच्या माणसावर धडपडली. कोणीतरी माणूस आहे हे बघून तिच्या जीवात जीव आला. एवढ्या जवळून बोलतात का? काही मॅनर्स आहेत की नाहीत तुम्हाला? माणूस आहे पाहून ती आता भडकली. माफ करा, आम्ही अडाणी माणसं. तुमचे शहरी रिवाज आम्हाला काही माहीत नाहीत. पावसाने चिकटलेल्या तिच्या टी-शर्ट आणि टाईट पॅन्टमधून दिसणाऱ्या तिच्या शरीराकडे त्याची पाहणारी नजर हटविण्यासाठी ती जरा मागे सरकली. माझी गाडी इथे बंद पडली आहे. आजची रात्र मला इथे राहायला मिळेल का? पाऊस कमी झाला की मी जाईन. कुठे जाणार? इथे येणारा कोणी परत जात नसतो. अस्पष्ट असे तो बोलला. काय म्हणाला? काही नाही, चला आत, म्हणून तिला ओलांडून तो पुढे झाला. त्याने दरवाजा उघडला. विचित्र प्रकारचा आवाज करीत दरवाजा उघडला गेला. अरे, दरवाजा तर आतून बंद होता, मग ह्याने कसा उघडला? विचार करीत ती दरवाजातून आत पाय टाकणार तोच तिला परत कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. जणू काही ती सगळे कुत्रे आत जाऊ नकोस असा इशारा देत होते. तिचा पाय तिथेच थबकला. आत जावी की नको या संभ्रमात ती असतानाच, आत या लवकर, इथे जनावरे फिरत असतात, म्हणून त्याने तिला आत बोलावले. तिने मनाचा धीर करून आत पाऊल टाकले. तिने दरवाजातच उभे राहून त्या दिवाणखान्याच्या उजेडात जागेचे निरीक्षण करू लागली. 25 बाय 25चा मोठा दिवाणखाना होता. कलाकुसर असलेल्या खुर्च्या, मनमोहक झंबरे, कोपऱ्यात पेंढा भरलेले प्राणी, मोठ्या लाकडी फ्रेमच्या खिडक्या, त्यावर पडदे आणि नागमोडी वळण घेत लाल रंगाच्या गालिचाने भरलेल्या वर जाणाऱ्या पायऱ्या.
खूपच सुंदर होते सगळं. हा माणूस अचानक कुठे गायब झाला असा विचार करीत असतानाच तिकडे बाथरूम आहे, गरम पाण्याने हातपाय धुवून घ्या, मी जेवण करायला घेतो. परत कानाजवळ तोच घोगरा आवाज आला. आता तिने किंकाळी नाही फोडली, पण ती दचकली मात्र. हा माणूस जातो आणि कुठून येतो तिला काहीच समजत नव्हतं. तुम्ही असे पाठीमागून येऊन बोलत जाऊ नका, ती जरा रागानेच बोलली. मला माफ करा बाईसाहेब. हे ऐकून ती बाथरूमकडे जाण्यासाठी वळली. टॉवेल आहे ना, तिने पाठी वळत विचारले. तर परत हा गायब. अरे, कुठे नाहीसा झाला. आता मात्र तिच्या मनात भीतीने थोडे घर निर्माण केले होते. ती मग तशीच बाथरूममध्ये शिरली. मुंबईच्या एका स्वयंपाकघरा एवढे बाथरूम होते, सर्व सोयींनी सुसज्ज. तिने एक नळ चालू केला, तो थंड पाण्याचा होता. मग दुसरा, तिसरा करीत 5वा नळ गरम पाण्याचा होता. मग तिने गरम पाण्याने हातपाय धुतले. टॉवेलने हात पुसत ती बाहेर आली. सोफ्यावर डोळे मिटून बसली. मात्र कपडे बदलून घ्या, नाहीतर सर्दी ताव येईल. हे बोलणे ऐकून दचकून तिने डोळे उघडून पाहिले तर एक हँडसम तरुण हातात एक जीन्स आणि टॉप घेऊन उभा होता. हा अचानक आपल्यासमोर कसा आला हा विचार करीतच तिने थँक्स म्हणून तो ड्रेस हातात घेतला आणि ती एकदम दचकलीच. सेम तिच्या ड्रेससारखाच तो ड्रेस होता. हा ड्रेस? रोहिणीने चाचरत विचारले. तुमचाच आहे, शेजारून आवाज आला. तशी ती अजूनच दचकली. एक 45 ते 46 वर्षांची सुस्वरूप दिसणारी बाई शेजारच्या खुर्चीतून बोलली. अरे, मगाशी इथे तर ती नव्हती आणि अशी अचानक कशी आली? मगाशीच गाडीमधून काढून आणला. तुमची गाडी समोरच उभी होती, दरवाजा उघडा होता. मग पाठच्या सीटवरील तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो. तिने खिडकीजवळ जाऊन पाहिलं तर खरंच तिची गाडी गेटसमोर उभी होती. ती विचार करू लागली की मगाशी तर गाडी बंद पडली होती. तिथपासून बऱ्याच लांब चालत आले मी, तेव्हाशी कुठे हा बंगला दिसला. मग आता ती गाडी गेटसमोर कशी काय? जास्त विचार करू नका हां. गरम गरम जेवण आहे, जेवून घ्या आणि निवांत झोप घ्या. तिलाही काही समजेना. ती पण दमली होती, भूक पण लागली होती तिला. मग डायनिंग टेबलवर ते तिघे बसले. समोर आलेले गरम गरम चिकन भाकरी, भात वाढून ताट तयार होते. रश्श्याच्या वासाने तिची भूक आणखीनच चाळवली होती. मस्त आरामात तिने 3 भाकरी आणि भात संपवला. तिने तिला तिची रूम दाखवली. रूममध्ये गेल्यावर तिने दरवाजा बंद केला. 2-3 कड्या होत्या, त्या सर्व लावल्या आणि बेडकडे वळली. पाहते तो काय, टेबलवर तिच्या ब्रँडचे सिगरेटचे पाकिट आणि लायटर. जरा नवलच करीत तिने सिगरेट पेटवली. गॅलरीत थोडा वेळ उभी राहून सिगरेट संपवली. मग बेडवर आली. रजईत स्वतःला गुरफटून घेत ती बेडवर आडवी झाली. मग तिच्या मनात एक एक प्रश्न येऊ लागले. सगळीकडे लाईट गेलेले असताना ह्याच बंगल्यात लाईट कसे? एवढ्या लांब उभी असलेली गाडी आता गेटजवळ कशी काय? आपण दरवाजे लॉक करून उतरलो होतो हे तिला पक्के आठवत होते. मग त्यानं मागच्या सीटवरील बॅग कशी काढली? 20-25 मिनिटात एवढे गरमागरम चिकन, भाकरी, भात कसा काय तयार झाला? आपल्या सिगरेटचा ब्रँड याला कसा माहिती? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तिला कधी झोप लागले हेच कळले नाही. रात्री कधीतरी तिला बोलण्याच्या आवाजाने जाग आली. वेळ पाहण्यासाठी घड्याळ पाहिले तर 3 वाजता बंद पडले होते ते. मोबाईल पाहिला तर बॅटरी पूर्ण डाऊन होती. आता काय करायचं?
तो आवाज तिला काही स्वस्थ बसू देईना. मनातले सर्व धैर्य एकवटून तिने दार उघडले आणि पॅसेजमध्ये आली. वरून तिला दिवाणखाना दिसत होता. तिने वाकून खाली पाहिले तर काहीच दिसलं नाही. अंधाराला डोळे थोडे सरावल्यावर ती पायऱ्या उतरून खाली आली. मगाशी तिने पाहिलेला सोफा, खुर्च्या, ती झुंबरे सर्व काही गायब होतं. सगळीकडे जळमटे दिसत होते. एका बाजूच्या खोलीतून आवाज ऐकू येत होता. तिची पावले त्या दिशेने वळली. दरवाजा अर्धवट लोटलेला होता. तिने तो दरवाजा अजून थोडा उघडला आणि येणारी किंकाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरली. विस्फारित डोळ्यांनी ती आतील दृश्य पाहू लागली. आत 2-3 कुंड आगीने पेटवले होते. त्याच्यासमोर 4-5 जण नाचत होते. त्यातील एका कुंडासमोर विचित्र चेहरा असलेली एक दगडी मूर्ती होती. तिच्या पायाजवळ एका लहान मुलाला मानेखाली लहान लाकडी ओंडका ठेवून झोपवले होते. तो हँडसम दिसणारा माणूस आणि तो दुसरा माणूस त्या मुलाला गुलाल लावित होते. त्याच्या शरीरावर फुले टाकली होती. तो दुसरा माणूस कपाळाला रक्ताचा टिळा लावून काहीतरी अगम्य भाषेत मंत्र म्हणत होता. त्याचा घोगरा आवाज आता टिपेला पोहोचला होता. त्याने हात वर केला आणि त्या हँडसम तरुणाला काहीतरी खून केली. तसे त्याने तेथील एक धारदार मोठा सुरा हातात घेतला. 2 मिनिटांनी त्या माणसाने जसा हात खाली केला तसे त्या मुलाने तो सुरा त्या मुलाच्या मानेवर खाटिकासारखा मारला आणि एका घावातच ती कोवळी मान धडापासून वेगळी केली. तत्क्षणी रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि त्याच वेगात ती दरवाजाच्या दिशेने धावत सुटली. दरवाजा उघडून बाहेर पडली. कुंपणाचे गेट ओलांडले आणि ती तिथेच मानसिक तणावाने शुद्ध हरपून खाली पडली. अहो बाई, तिला अस्पष्ट आवाज ऐकू आला. ती थोडी शुद्धीवर आली होती. तिने डोळे किलकिले करून पाहिले. पहाटेची वेळ होती. दिवस नुकताच उजाडला होता. तरीही थोडा अंधार होताच. दूर तिला एका वाड्याची अस्पष्ट आकृती दिसत होती. पाऊस थांबला होता. तिच्या अंगात घरातून निघतानाचेच कपडे होते. 3-4 खेडूत माणसे तारेच्या कंपाऊंड पलीकडून तिला आवाज देत होते. तशी ती उठून त्यांच्या जवळ गेली. हे कोणते ठिकाण आहे? रोहिणीने विचारले. बाई, ही गावची मसणवट आहे. तिने बाजूला पाहिले तर 2-3 चिता जळत होत्या. मग तिने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. पोरी, अगं बऱ्याच वर्षांपूर्वी इथं एक वाडा होता. त्यातील माणसे धनासाठी लहान मुलांचे बळी द्यायचे. म्हणून एक दिवस गावाने त्या वाड्यासकट त्यांना पेटवून दिले. एका मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंडपर्यंत मंत्रांनी भरून टाकला. त्यामुळे ते वाड्याच्या कंपाऊंड बाहेर येऊ शकत नाहीत. त्यांचे आत्मे दर अमावस्येला इथे येतात. जर का चुकून कोणी त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत आला तर त्याचा बळी घेतात. पण का कुणास ठाऊक त्यांना वाड्यात नाहीत मारत, वाड्याच्या बाहेर. पण त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत ती माणसं त्यांचा बळी घेतात. चला, समोर बैलगाडी आहे. तुम्ही बैलगाडीत बसून घ्या. पण माझी गाडी? हो, पहिल्यांदा गावात चला, मग आमचा हाडम्या मेकॅनिक देतो. तुमच्याबरोबर गाडी रिपेअर करायला येईल तो. चला या. तिने पाहिले. बैलगाडीत गाडीवान, एक बाई आणि एक पुरुष बसले होते. मग थोड्या वाकलेल्या तारा वाकवून ती तारा ओलांडून त्यांच्याजवळ गेली. बैलगाडीत चढली. त्या माणसांना थँक्स म्हणण्यासाठी तिने मागे पाहिले तर ती माणसे कुठेच नाहीत दिसली. अरे, ही कुठे गेली सगळी? ती बाई गर्भित हसली आणि म्हणाली, त्यांचे काम झाले. ती गेली आता. तिच्या बोलण्याचा रोहिणी अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच हवेच्या थंड झोक्याने रोहिणीला डुलकी लागली. जरा वेळाने कसल्याशा आवाजाने तिला जाग आली. पाहते तर काय,
बैलाच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज येत होते. पण गाडी बैलाविना चालत होती. गाडीवान पण त्या जागेवर दिसत नव्हता. तिच्या छातीत एक हलकीच कळ आली. तिला आता त्या थंड हवेत सुद्धा घाम फुटायला लागला. गाडी थांबली आणि तिच्या कानावर तोच घोगरा आवाज आला. अजून अमावस्या संपली नाही बाई. आमच्या हद्दीत आलेला कोणीही जिवंत जात नाही परत. तिने मागे वळून पाहिलं तर तोच हँडसम तरुण, तीच बाई आणि तोच माणूस जोरजोरात हसत होते. त्यांची बैलगाडी त्या पडक्या वाड्याजवळच उभी होती. तू तुझ्या सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेली होतीस, पण दुर्दैव तुझे, तू पुन्हा आत आलीस, असे म्हणून ती बाई खाली उतरली आणि रोहिणीला उतरवण्यासाठी तिचा हात धरला. मात्र रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर आली. पण ती किंकाळी बाहेर पडू शकली नाही. किंकाळीसाठी उघडलेल्या तोंडातून किंकाळीऐवजी तिची प्राणज्योतच बाहेर पडली.